हां. मी अनिल लक्ष्मण साळके, साळकेवाडी, ओके. तालुका कराड, जिल्हा सातारा. मी 12,000 पक्षाचं कॅपॅसिटीचं सेड आहे. IB कंपनीला आहे. EC स्केल बॅग बसवल्यापासून पक्षामध्ये क्षारचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी झालेलं आहे. ओके. हां. जे ऍसिडिफायर असेल किंवा कुठलंही वॉटर सॅनिटायझर टाकायचं लागते ते पूर्णपणे मी बंद केलेलं आहे टाकणं. त्याच्यामुळे खूप माझी मेडिसिनच्या बाबतीत खूप बचत झालेली आहे. ओके. आणि स्केल बॅग हे खूप चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट आहे की आपण वापरावंच असं माझं. किती वर्ष झाले बसवून? मी बसून कमीत कमी 3 वर्ष होत आले. 3 वर्ष. ओके. 3 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्ही आले. ओके. याच्या अगोदर खूप पाण्यामुळे खूप प्रमाण खूप पक्षावरती इफेक्ट व्हायचे पाण्यामुळे. पण आता स्केल ब्रेक बसवल्यामुळे अतिउत्तम कमी मेडिसिन मध्ये चांगल्या दर्जाचं. स्केल ब्रेक बसवायच्या आधी काय प्रॉब्लेम येत होते? स्केल ब्रेक क्षारचं बोरचं पाणी असल्यामुळे क्षारचं प्रमाण जास्त होतं. ओके. मेडिसिनचं प्रमाण जास्त वापरायला ओके. लागायचं. पक्षी ट्रेस मध्ये जायचा. ट्रेस मधून आणण्यासाठी परत आणि मेडिसिन द्यायला लागायचं. त्याच्यामुळे मेडिसिनचा मर वाढायची का? मर वाढायची, पक्षांना सर्दी होणे, बरं, त्यांचं वजन वाढायचं. वजन वाढत नव्हते पहिले. ते पक्षी बॅक मारायचा का? हो, 100%. त्याच्यामुळे आता पूर्णपणे हे बंद झालेलं आहे आणि मेडिसिनचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आता प्रत्येक बॅचला तुमची किती मर राहते? मर जास्ती असं 2 ते 2.5 ते 3% जास्ती असतं. त्याच्या व्यतिरिक्त मर जास्त. 12,000 पक्षांमध्ये 200-250 पक्षी समजून. ओके. आणि वजन चांगलं वाढतं का? वजन 100% जातं. कंपनीपेक्षा प्लस चालतंय. ओके. आणि FCR चांगला मिळतो? FCR चांगला आहे. FCR 146, 147, 148 आसपासून FCR राहतोय. 2.5 किलोला. त्याच्याप्रमाणे म्हणजे ते स्केल ब्रेक पाण्यामुळे हे सगळे परिणाम, बाकी दुसरं काही सुद्धा नाही. आणि ज्या पाणी ज्यावेळेला मूळचं पाणी होतं, बोरचं पाणी, त्यावेळेला FCR 160, 157, 158, 165 अशा हिशोबाने मरतूक 10%, 12% अशा प्रमाणावर. आणि आता किती FCR आहे? FCR आज 146, 147 वरती जात नाहीये. ओके. त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट. तुम्ही फार्मर्सना सजेस्ट कराल का? हो, 100%. नक्कीच. की हे प्रत्येक पोल्ट्री धारकाकडे पाहिजे मशीन? प्रत्येक पोल्ट्री धारकाकडे माझं वैयक्तिक मत आहे की त्यांनी वापरावंच. ओके. वापरल्यानंतर नक्कीच 100% एका बॅच मध्ये प्रोडक्ट नील होऊ शकतं, एवढी मला खात्री आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केली 50-55 हजार रुपयाची, बरोबर, ती एका बॅच मध्ये तुम्हाला एका बॅच मध्ये नक्कीच नील माझं झालेलं आहे. ओके. तुमचं सुद्धा होऊ शकतं. ओके. चालेल. थँक्यू सर.